मराठा आरक्षणासंदर्भात जो हैदराबाद गॅझेट आहे, हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आजच तत्काल अपडेट करण्यात आला आहे, जारी करण्यात आला आहे। पाहू शकता 1 तास अगोदरच 1 ते 2 तास अगोदरच आंदोलन जे आहे हे आंदोलन थांबवण्यात आलं असून स्थगित करण्यात आलं असून यानंतरनं पाहू शकता ज्या मागण्या आहेत मराठा आंदोलकांच्या ह्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून या संदर्भातला शासन निर्णय की नक्की काय याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट जो आहे याच्यामध्ये काय काय असणार आहे, कशा पद्धतीने शासन निर्णयामध्ये काय काय मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत हे विस्तारित पद्धतीने आज आपण जाणून घेऊयात। जो शासन निर्णय आहे डिटेलमध्ये आपण पहिल्यांदा वाचून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं काय काय मागण्या कोणत्या पद्धतीने मान्य झालेत, कशा पद्धतीने याचा फरक आपल्यावर पडणार आहे जाणून घेऊयात। पाहू शकता हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अंतर्गत आजचाच हा शासन निर्णय 2 सप्टेंबर तत्काल जो आहे पाहू शकता गेल्या अर्ध्या तासामध्ये हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। यामध्ये काय काय आहे पाहू शकता, काय काय प्रस्तावना पहिल्यांदा आपण जाणून घेणं आवश्यक आहे। महाराष्ट्रातील मराठवाडा हा वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे आणि मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रांपेक्षा वेगळी आहे। महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे। तर यामध्ये पाहू शकता मराठवाड्यात इतिहासकालीन आता प्रस्तावना आपण डिटेलमध्ये वाचून घेणं आवश्यक नाही आहे, महत्त्वाचे काय काय मुद्दे आहेत हे आपण जाणून घेऊयात। तर पाहू शकता मराठवाड्यासंदर्भात यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगण्यात आलं आहे। तर या अगोदरची जी पूर्वकालीन जो इतिहास आहे पाहू शकता 7 सप्टेंबर 2023 रोजी माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि या समितीने मराठवाड्यातील त्याचबरोबर 8ही जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्याकरता आवश्यक ती घोषणा, आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली होती आणि ही समिती नेमण्यात आली होती। मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहिलं होतं या समितीला पुन्हा एकदा फेब्रुवारी 2026 पर्यंत, जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ ही जाहीर करण्यात आली आहे। आता या समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आत्तापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत आणि उक्त समितीमार्फत मराठवाड्यात जिल्हानिहाय भेटी, दौरे करून बैठका घेण्यात आल्या आणि या अंतर्गत आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी या कारणाने समिती 2 वेळा हैदराबाद येथील पूर्वाभिलेख जो आहे या विभागास आणि महसूल विभागास भेट देऊन सुमारे 7000 पेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरता प्राप्त करून घेतली आहेत। तसेच देशाची जनगणना आणि त्या अनुषंगाने तत्कालीन पाहू शकता यामध्ये ग्रंथालय जो आहे पाहू शकता आणि त्या अनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याकरता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयास भेट देऊन अधिकची कागदपत्र ही उपलब्ध करून घेतली आहेत आणि याच दरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयास भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्र उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न हा केला आहे। याशिवाय पाहू शकता मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे, जातीची प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्र उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुद्धा केली आहे। माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीने गेल्या 2 वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरता मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कारवाई केली आहे। माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीने आत्तापर्यंत विविध शिफारसी सादर केल्या आहेत आणि या अहवालामधील सर्व शिफारसी शासनाने स्वीकारल्या आहेत आणि या आधारे विविध विभागांमार्फत पाहू शकता कार्यवाही ही करण्यात आली आहे आणि यापुढेही सदर समितीला मुदतवाढ देण्यात आली असून दिलेल्या अहवालांवर योग्य कार्यवाही केली जाणार आहे। आता यानंतरनं पुढे काय म्हटलंय पूर्ण डिटेलमध्ये शासन निर्णय आपण जाणून घेऊयात। तर शासन निर्णयामध्ये काय आहे, संदर्भाधीन क्रमांक 1 आणि 3 अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरता सन 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करण्याकरता नियम तयार करण्यात आलेला आहे।
आणि यामध्ये हैदराबाद गॅझेटवरील प्रमाणे मंदी जी नोंदी आहेत या विचारात घेऊन महाराष्ट्र समाजाच्या पात्र व्यक्तीला, मराठा समाजाच्या पात्र व्यक्तीला कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी युद्ध पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे। यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असणारा, यामध्ये ह्या तिन्ही जे समिती आहे ही तालुकास्तरीय समिती यावर काम करणार आहे। युद्ध पातळीवर ही कामं होणार असून पाहू शकता प्रमाणपत्र मिळण्यासाठी ती चौकशी आहे ही केली जाणार आहे। आणि यामध्ये मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक 13 ऑक्टोबर 1964 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक असणार आहे। या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी। अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील पाहू शकता नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र जे आहे देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल आणि त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील। असे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशा आणि नावाने हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। पाहू शकता शासन निर्णय टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे, तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता। आता या शासन निर्णयामध्ये महत्त्वाची माहिती काय काय सांगितली आहे तर आपल्यासाठी पाहू शकता ही कार्यवाही जी आहे कुणबी मराठा, मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी करून त्यांना सक्षम जो प्राधिकार आहे या सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे जी समिती आहे ही गठीत करण्यात येत आहे। म्हणजे ग्राम महसूल अधिकारी आहेत, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांना जो सक्षम अधिकारी आहे सक्षम प्राधिकारी यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी म्हणजे जी जातीचं प्रमाणपत्र आहे मराठा प्रवर्ग यांना मिळवून देण्यासाठी जी मदत आहे सहाय्य केले जाईल। यामध्ये जो अहवाल आहे हा ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी तयार करतील। तर या पद्धतीने समिती नेमण्यात आली असून त्या पद्धतीने कार्यवाही जी आहे ही केली जाणार आहे आणि या पद्धतीने प्रत्येक गाव पातळीवर जे प्रमाणपत्र आहे SC मराठा प्रमाणपत्र म्हणजे कुणबी मराठा, मराठा कुणबी यासाठीची प्रक्रिया ही केली जाणार आहे। डिटेलमध्ये शासन निर्णय तुम्ही पाहू शकता उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलवर। तर या पद्धतीने हा जो शासन निर्णय आहे मराठा प्रवर्ग मराठा आरक्षणासंदर्भातला हा जारी करण्यात आला आहे। या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात पहिल्यांदा मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।